धमाल प्राजक्ता या चॅनलमध्ये आपलं स्वागत। 1 वाटी केशरी रवा आणि थोडंसं तूप, 1 वाटी गूळ आणि थोडंसं तेल पोळीसाठी, भांडभर पाणी, 5-6 वेलदोडे आणि जायफळ पूड, 2.5 वाटी गव्हाचे पीठ। सांज्याच्या पोळ्या बनवते मी। 1 वाटी केशरी रवा घेतलाय, आता तो छान भाजून एक चमचा तूप घालते मी भाजताना, मीठ घालते, मंद गॅसवर छान भाजून घ्यायचा रवा। आता मी त्यात घालायसाठी वेलदोड्याची पूड करून घेते। आता हे पाणी गरम करायला ठेवलं होतं, ते उकळलंय। ते पाणी मी आता ह्या रव्यामध्ये घालते। आता शिजलेला आहे, त्यामध्ये आता गूळ घालणार आहे। गूळ घालून आणि परत थोडं शिजवून घेऊ। थोडे वेलदोडे आणि जायफळाची पूड केली मी, ती यात घालते। इथे मी 2.5 वाट्या गव्हाचं पीठ घेतले, त्यात थोडंसं मीठ घालते, तेल घालते। आता ही कणिक मळून झालेली आहे। सांजा आपला तयार आहे, थोडा थंड करून घेऊ। आता छान पसरून ठेवते, मग थंड झालं की या पोळ्या करायच्या। आता मी सांजा आहे हा एकसारखा करून घेते। एवढासा उंडा करून घ्यायचा, हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे मग हा सांजा हाताला चिकटत नाही आणि गोळा पण व्यवस्थित होतो। एक वाटी केशरी रव्यामध्ये 10-11 साधारण पोळ्या होतात। त्यामध्ये पुरण घालतो, तसंच हे सांज्याच्या पोळीचं पण। आणि नंतर एक तोंड पूर्णपणे छान मिटवायचं, म्हणजे जेणेकरून ते बाहेर येणार नाही। हलक्या हाताने लाटायचं। छान पोळी झाली। अशा पद्धतीने मी सगळ्या पोळ्या करून घेते।
आपण गोळे करून ठेवल्यामुळे आपल्याला पोळ्या करायला जास्त वेळ लागत नाही. पोळी भाजते तोपर्यंत मी इकडे दुसरी पोळी करते. छान सांज्याची पोळी झाली तयार. तर दुसरी पोळी पण टाकते. अशा पद्धतीनं मी आता सगळ्या पोळ्या करून घेते. 1 वाटी केशरी रव्याच्या 12 पोळ्या होतात. हे बघा कशी छान टम्म पोळी फुगली. केशरी रव्याच्या एका वाटीमध्ये 10-12 सांज्याच्या पोळ्या होतात.